पुढची बातमी पाहूयात। भाड्यानं पाकड्यांना सैनिक सौदी येमेन सीमेवरती आता पाठवण्यात आलेले आहेत। भाडोत्री फौजा आता पाकिस्तान वापरतंय सैन्यानं। आता या ठिकाणी सौदी पाकिस्तान संरक्षण करारानंतर पाकिस्तान सौदी अरेबिया येमेन सीमेवर हुतींविरुद्ध लढण्यासाठी 25,000 सैनिक तैनात करत आहे। सौदी अरेबिया प्रत्येकी पाकिस्तानी सैनिकाला दरमहा 3,500 सौदी रियाल आणि पाकिस्तानला $6 अब्ज कर्ज देणार आहे। काही काळामध्ये इस्रायलची आक्रमकता वाढतीये आणि त्याचाच एक भाग म्हणून कतरमध्ये घुसून हल्ला करण्यामध्ये इस्रायल यशस्वी झालं होतं आणि त्यामुळे अरब राष्ट्रांमध्ये एक प्रकारची दहशत, एक प्रकारची भीती पसरलेली आहे। आणि आपलं जर रक्षण करायचं असेल तर पाकिस्तान सारखं न्यूक्लिअर वेपन्स असणारं राष्ट्र आपल्या बाजूला असणं हे आपल्या फायद्याचं ठरेल असा विचार सौदी अरेबिया त्या ठिकाणी करत असेल। दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आज घडीला आर्थिकदृष्ट्या कंगाल आहे, म्हणून सौदी अरेबियाकडून पैसा घेण्यासाठी हा पाकिस्तानसाठी अत्यंत फायद्याचा अशा प्रकारचा डाव त्या ठिकाणी ठरू शकतो। आणि याच्या सोबतीलाच इस्लामिक राष्ट्रांमध्ये एक प्रकारे पॅन इस्लामिक सिक्युरिटी कव्हर देणारा देश म्हणून पाकिस्तानला स्वतःला प्रोजेक्ट करण्याची त्या ठिकाणी इच्छा असेल। यानंतरची बातमी मणिपूरमधून। मणिपूरमध्ये सध्या सुरक्षा दलावरती हल्ला करण्यात आलाय। आसाम रायफलचे 2 जवानांना हुतात्मा आलेला आहे आणि 4 जण जखमी झालेले। शुक्रवारी संध्याकाळच्या वेळी मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यामध्ये हा हल्ला झाला। अज्ञात हल्लेखोरांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे। हा हल्ला का झाला, कशासाठी झाला याचा अद्याप तपास झालेला नसला तरी सुद्धा पोलीस आता या संदर्भातला तपास घेत आहेत।